नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या विजय ऑटोमोबाईल ब्लॉगर या ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टीव्हीएस कंपनीकडून येणारी एनटॉर्क 125 रेस एडिशन ही जी स्कूटर आहे, या स्कूटरबद्दल आज आपण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत। इंजिन स्पेसिफिकेशन काय आहे, गाडीमध्ये कलर कोणकोणते बघायला मिळेल तुम्हाला, गाडीचं मायलेज वगैरे किती आहे आणि गाडीची एक शोरूम आणि ऑन रोड किंमत किती असणार आहे आणि गाडीमध्ये फीचर्स वगैरे कोणकोणते देण्यात आलेले, हे सर्व माहिती आपण डिटेलमध्ये बघणार आहोत मराठीमधून। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून मी भविष्यात कोणतेही व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन मिळेल त्या व्हिडिओचं। आणि मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करत चला। लाईक आणि कमेंट केल्यामुळे व्हिडिओ जो आहे तो खूप लोकांपर्यंत पोहोचत असतो आणि तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करा। आणि या एनटॉर्क 125 रेस एडिशनमध्ये खूप चांगले असे फीचर्स सुद्धा देण्यात आलेले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचे सुद्धा फीचर्स आहेत। तर सर्व माहिती आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओ जो आहे तो चालू करूया। मित्रांनो, टीव्हीएस एनटॉर्क 125 रेस एडिशन या स्कूटरमध्ये जर कलर ऑप्शन बघितले तर दोन कलर येतात। पहिला जो आहे तो येलो ब्लॅक कलर आणि दुसरा जो आहे तो रेड ब्लॅक कलर। हा जो कलर आहे तो रेड ब्लॅक कलर आहे आणि ही तुम्ही व्हिडिओमध्ये जी बघत आहात ती या गाडीची चावी आहे एनटॉर्क 125 रेस एडिशनची। बेसिक अशी चावी येते आणि गाडीसोबत दोन चाव्या येतात। नंतर मित्रांनो, आता आपण फ्रंटने चालू करूया। फ्रंटला जर बघितलं, फ्रंटला जे टायर साईज आहे ते 100/80 सेक्शनचे 12 इंचेसचे ट्यूबलेस टायर जे ते या स्कूटरमध्ये देण्यात आलेले, जे की अलॉय व्हील सोबत येतात। आणि फ्रंटला ब्रेकिंग जर बघितलं तर डिस्क ब्रेक देण्यात आलेले 220 mm डायमीटरचे, त्यासोबतच सिंक्रोनाइज ब्रेकिंग टेक्नॉलॉजी सुद्धा या स्कूटरमध्ये आहे। आणि समोर जो मडगार्ड बघितला त्यामध्ये तुम्हाला रेड आणि ब्लॅक कलरचं ग्राफिक्स सुद्धा बघायला मिळेल, ते सुद्धा खूप चांगलं दिसतं। आणि फ्रंटला जे सस्पेन्शन आहे ते टेलिस्कोपिक सस्पेन्शन जे आहे ते देण्यात आले आणि साईड पॅनलवरती 125चं बॅजिंग सुद्धा बघायला मिळेल, ग्राफिक्स सुद्धा खूप चांगले करण्यात आलेले। आणि हे रेस एडिशन असल्यामुळे तुम्हाला रेस एडिशनचे ग्राफिक्स सुद्धा खूप चांगले बघायला मिळेल। इथे वरती साईड पॅनलवरती सुद्धा एनटॉर्क रेस एडिशनचं ग्राफिक जे ते करण्यात आलेले आणि गाडीचा लुक जो आहे तो एक स्पोर्टी लुकमध्ये बघायला मिळतात एनटॉर्क 125 रेस एडिशन ही जी स्कूटर आहे ती। आणि आता आपण समोरने फ्रंटनं जर बघितलं तर फ्रंटला जे लुक आहे ते तुम्ही बघू शकता या स्कूटरचा कसा येतो। आणि इथे नंबर प्लेट लावण्यासाठी जी आहे ती जागा देणार आणि त्याच्यावरती टीव्हीएसची बॅजिंग सुद्धा करण्यात आली। आणि या स्कूटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी फीचर्स असल्यामुळे तुम्हाला स्मार्ट कनेक्टची बॅजिंग सुद्धा बघायला मिळणार आहे। आणि या ठिकाणी सुद्धा हे ग्राफिक जे आहे ते रेड कलरचे ते सुद्धा खूप चांगले दिसत आहे या स्कूटरवरती। आणि समोर जर हेडलाईट बघितलं तर हेडलाईट जे आहे ते टी शेपमध्ये हेडलाईट जे ते देण्यात आलेले, जे की खूप चांगले दिसतं। आणि हे जे टी शेप आहे ते DRL तुम्ही बघू शकता या स्कूटरमध्ये। आणि हेडलाईटचा सेटअप जर बघितला तर तो पूर्णपणे फुल्ली LED सेटअपमध्ये हेडलाईट जे ते देण्यात आलेले, जे की तुम्ही रात्री वगैरे गाडी चालवताना तुम्हाला विजिबिलिटीला सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही। आणि इंडिकेटर जे आहे ते हॅलोजन बल्ब सेटअपमध्ये देण्यात आलेले आणि समोरनं गाडीचा लुकसुद्धा एक स्पोर्टी लुकमध्ये दिसायला बघायला मिळेल तुम्हाला एनटॉर्क 125 ही जी स्कूटर आहे ती। आणि या ठिकाणी साईड पॅनलवरती इथे बघितलं तर समोर जागासुद्धा भरपूर देण्यात आलेली आहे। आणि गाडीचे डायमेन्शन जर बघितलं तर या गाडीची जी लांबी आहे ती 1861 mm इतकी आहे, गाडीची जी विड्थ आहे ती 710 mm इतकी आहे आणि गाडीची जर टोटल हाईट बघितली तर ती 1164 mm इतकी देण्यात आलेली आहे। आणि गाडीचा जो व्हील बेस आहे तो 1285 mm इतका आहे आणि गाडीचे जर कर वेट बघितलं टोटल वेट तर ते 118 kg इतका आहे। आणि गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स सुद्धा खूप चांगला आहे, 155 mm इतका जो ग्राउंड क्लिअरन्स आहे तो एनटॉर्क 125चा आहे। आणि गाडीमध्ये महत्त्वाचं म्हणजे साईड स्टँड सोबतच तुम्हाला सेंटर स्टँड सुद्धा दोन्ही बघायला मिळेल। आणि इथे समोर फुटबोर्डवरती सुद्धा खूप चांगली अशी जागा आहे, तिथे तुम्ही जो सामान वगैरे ठेवू शकता। आणि सीटच्या खाली एक हुकसुद्धा देण्यात आले आहे, तिथे तुम्ही कॅरी बॅग वगैरे ते जे काही सामान वगैरे पिशवीमध्ये असेल ते तुम्ही तिथे अडकवू शकता। आणि साईड स्टँड आणि सेंटर स्टँड दोन्हीसुद्धा आहेत। आणि साईडला इथे बघितलं तर फुटरेस्टची क्वालिटीसुद्धा खूप चांगली आहे आणि एक स्पोर्टी लुकमध्ये आहेत फुटरेस्टसुद्धा। आणि लेडीजसाठी सुद्धा फुटरेस देण्यात आलेलं आहे, जे की सेफ्टी म्हणून चांगलं फीचर आहे एनटॉर्क 125मध्ये। आणि गाडीमध्ये तुम्हाला इथे TVSची बॅजिंगसुद्धा देण्यात आलेली आहे इंजिनवरती। आणि महत्त्वाचं म्हणजे या एनटॉर्क 125मध्ये इलेक्ट्रिक स्टार्टसोबतच तुम्हाला किक स्टार्टचं सुद्धा ऑप्शन देण्यात आले, जे की गाडी कधी जर चालू होत नसेल तुम्ही किकचा वापर करून गाडी जी ते स्टार्ट करू। आणि इथे साईड पॅनलवरती एनटॉर्क 125चं बॅजिंगसुद्धा बघायला मिळेल 3D मध्ये। त्यानंतर मित्रांनो, या साईडला बघितलं तर या ठिकाणी एक लॉक सिस्टीम देण्यात आलेले आहे, जे की तुम्ही तिथे गाडीची चावी लावून जे सीट आहे गाडीचं ते ओपन करू शकता आणि फ्युएल लीड सुद्धा ओपन करू शकता। आणि इथे BS6 गाडी असल्यामुळे रिफ्लेक्टर जे आहे ते तुम्हाला बघायला मिळेल। आणि रिअरला सस्पेन्शन बघितलं तर ते कॉईल स्प्रिंग विथ हायड्रोलिक डॅम्पर टाईप सस्पेन्शन जे आहे ते या स्कूटरमध्ये देण्यात आलेलं आहे। आणि पाठीमागे इथे टायरच्या वरती टायर हजरसुद्धा देण्यात आलेला आहे, जे की चांगला आहे। आणि रिअरला जर टायर साईज बघितला तर तो 110/80 सेक्शनचे 12 इंचेसचे ट्यूबलेस टायर जे देण्यात आलेले, जे की अलॉय व्हीलसोबत येतात। आणि ब्रेक जर बघितलं तर 130 mm डायमीटरचे ड्रम ब्रेक ते देण्यात आलेले आहे।
त्यानंतर मित्रांनो आता आपण बघूया गाडीचा रिअरचा लुक कसा येतो आणि रिअरने गाडीची एंटॉर्क 125 रेस एडिशन ही स्कूटर कशी आहे दिसायला. आणि वरती एक स्प्लिट टाईपमध्ये ग्रॅब हँडल देण्यात आलेलं आहे, जे की मागे बसल्यानंतर धरून बसण्यासाठी ते देखील खूप मजबूत आहे. आणि फ्युएल टँक कॅपॅसिटी बघितली तर ती आहे 5.8 लिटरची एंटॉर्क 125 या स्कूटरमध्ये. आणि जर फ्युएल लीड तुम्हाला ओपन करायचं असेल तर साईडला लेफ्ट साईडला तुम्हाला चावी लावून जे ते फ्युएल लीड जे ते तुम्ही ओपन करू शकता. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दिसत असेल कसं ओपन करतो ते. अशा प्रकारे जे फ्युएल लीड ओपन करू शकता जेव्हा तुम्ही पेट्रोल वगैरे भरायला जाताना. आणि सीटची क्वालिटी बघितली तर सीट जे आहे ते एक लॉंग साईजचं सीट असल्यामुळे ते एक कम्फर्टेबल आहे आणि 2 जण कम्फर्टेबल बसून राईड जे करू शकता एंटॉर्क या स्कूटरवरती. आणि या सीटवरती जर बघितलं तर रेड स्टिचिंगसुद्धा करण्यात आलेली आहे, ते सुद्धा खूप चांगलं दिसतं. त्यानंतर मित्रांनो या स्कूटरचं जर सीट ओपन करायचं असेल तर चावी जी आहे ती उजव्या साईडला फिरवल्यानंतर गाडीचं जे सीट आहे ते ओपन होतं. आणि या सीटच्या खाली जर बघितलं तर अंडर सीट स्टोरेज कॅपॅसिटी जर बघितलं ती 22 लिटरची आहे. आणि या ठिकाणी एक फुल फेस हेल्मेट जे आहे ते आरामात बसू शकतं. आणि ते टूल किट आणि फर्स्ट एड किट जे आहे ते देण्यात आलेलं आहे. आणि गाडीचे जे मिरर्स आहेत ते सुद्धा आहेत. आणि खाली एक युजर मॅन्युअल देण्यात आलेलं आहे. आणि ते एक छोटा LED लाईट सुद्धा देण्यात आलेला आहे, जे की चांगलं फीचर आहे गाडीमध्ये. आणि जर तुम्हाला मोबाईल चार्ज करायचा असेल तर एक USB पोर्ट सुद्धा देण्यात आलेलं आहे, जिथनं तुम्ही तुमचा मोबाईल जो आहे तो चार्ज करू शकता. आणि इथे एक OBD स्कॅनर दिलेला आहे. जर का या स्कूटरमध्ये काही प्रॉब्लेम जर आला तर एक सॉफ्टवेअरच्या मदतीने लॅपटॉपने सर्व्हिस सेंटरला या ठिकाणी गाडीचे जे स्कॅन करून पूर्ण गाडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे ते तुम्ही या OBD स्कॅनरने ते चेक करू शकता. त्यानंतर मित्रांनो आता आपण पाठीमागे बघितलं, पाठीमागचे जे टेल लाईटचे डिझाईन आहेत ते सुद्धा T शेपमध्ये देण्यात आलेलं आहे, जे की LED टेल लाईट आहेत. आणि साईडला तुम्हाला एअर वेंट टाईप डिझाईनसुद्धा बघायला मिळेल. आणि TVSची बॅजिंगसुद्धा करण्यात आलेली आहे, जे की रेस एडिशन असल्यामुळे तुम्हाला स्पोर्टी लुकमध्ये ही जी स्कूटर आहे ते बघायला मिळेल. आणि इंडिकेटर जे आहेत ते सुद्धा एक चांगल्या डिझाईनमध्ये आहेत आणि हॅलोजन बल्ब सेटअपमध्ये देण्यात आलं. आणि खाली एक रिफ्लेक्टरसुद्धा आहे आणि त्याच्या खाली नंबर प्लेट लावण्यासाठी जी आहे ती जागा देण्यात आलेली आहे, जी की गाडी वगैरे पासिंग झाल्यानंतर तिथे तुम्ही नंबर प्लेट जी आहे ती लावू शकता. आणि या साईडला बघितलं तर या साईडला जे टायर आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता कसे आहेत ते. आणि ॲलोय व्हील्स देण्यात आले, ते ॲलोय व्हील्ससुद्धा खूप चांगले दिसतात. आणि जर एक्झॉस्ट सायलेन्सर बघितला तर त्यावर सुद्धा CVTAची बॅजिंग जी आहे ती करण्यात आलेली आहे. आणि सायलेन्सरचा जो मफलर आहे तो सुद्धा एक स्पोर्टी डिझाईनमध्ये देण्यात आलेला आहे, जे की एक रेस एडिशन असल्यामुळे तुम्हाला सगळं स्पोर्टी लुकमध्ये बघायला मिळेल या स्कूटरमध्ये. आणि या स्कूटरमध्ये जर इंजिन स्पेसिफिकेशन बघितले तर ते आहेत 124.8 CCचं 3 वॉल सिंगल सिलेंडर 4 स्ट्रोक एअर कूल्ड फ्युएल इंजेक्टेड BS6 इंजिन, जे की मॅक्झिमम पॉवर प्रोड्यूस करतं 9.4 PS ॲट द 7500 RPM पर्यंत. आणि मॅक्झिमम टॉर्क जनरेट करतं 10.5 न्यूटन-मीटरचा 5500 RPM पर्यंत. त्यानंतर मित्रांनो आता आपण इंजिनचा साऊंड ऐकूया सायलेन्सरचा कसा येतो BS6 इंजिनचा. त्यामुळे तुम्हाला आयडिया येईल की जो गाडीचा सायलेन्सरचा आवाज येतो कसा येतो. त्यानंतर मित्रांनो आता आपण बघूया फ्रंटला स्विचेस वगैरे कंट्रोल वगैरे काय काय देण्यात आलेलं आहे. आणि ते एक हुकसुद्धा दिलेलं आहे समोरसुद्धा, तिथे तुम्ही कॅरीबॅग वगैरे जे ते अडकवू शकता. आणि या ठिकाणी एक इग्निशन स्विच आहे या स्कूटरचं एंटॉर्क 125चं. या ठिकाणी तुम्ही हँडल जे आहे ते लॉकसुद्धा करू शकता. आणि उजव्या साईडला जर स्विचेस बघितले तर या ठिकाणी सेल्फ स्टार्टचं जे स्विच आहे ते देण्यात आलेले आहे. आणि वरती इथे इंजिन किल स्विच आणि पार्किंग लाईटचं स्विच जे ते देण्यात आलेले आहे. पार्किंग लाईट म्हणजे हे जेव्हा स्विच तुम्ही ऑन कलर रेड कलरचं तेव्हा चारही इंडिकेटर जे ते चालू होतील ॲट अ टाईम. आणि वरती इंजिन किल स्विच जो आहे तो देण्यात आलेला आहे. आणि ते सेंटरमध्ये बघितलं तर 125 रेस एडिशनचं ग्राफिक्ससुद्धा खूप चांगलं करण्यात आलेलं आहे. आणि डाव्या साईडला बघितलं तर हाय बीम लो बीमचं स्विच देण्यात आलेलं आहे. लेफ्ट अँड राईटचं इंडिकेटरचं स्विच आहे. आणि हॉर्न ऐकूया कसा येतो. त्यानंतर मित्रांनो आता आपण स्पीडोमीटर बघूया या स्कूटरचा कसा येतो. TVS एंटॉर्क 125 रेस एडिशन या स्कूटरचा स्पीडोमीटर बघितलं तर पूर्णपणे डिजिटल स्पीडोमीटर देण्यात आलेलं आहे. आणि या स्पीडोमीटर तुम्हाला 60 असे फीचर्स जे ते देण्यात आलेले आहे. आणि सगळे जर फीचर्स जर सांगितले तर व्हिडिओ जो येतो खूप मोठा होईल, त्यामुळे मी एक जे मेन फीचर्स आहेत ते तुम्हाला मी सांगतो. इथे तुम्ही इंडिकेटर्स बघू शकता. लेफ्ट अँड राईटचं इंडिकेटर शो होईल. इको आणि पॉवरचं इंडिकेटर जे ते देण्यात आलेलं आहे, जे की तुम्ही हाय स्पीडवर जेव्हा गाडी चालवेल तेव्हा पॉवरचं इंडिकेटर जे ते शो होत राहील. आणि इकडे उजव्या साईडला बघितलं तर फ्युएल गेजचं इंडिकेटर आहे, इंजिन मालफंक्शनचं इंडिकेटर.
आणि हेडलाईटचे जे इंडिकेटर आहे ते बघायला मिळेल. आणि डिस्प्लेवरती स्पीडोमीटरवर बघितलं तर सेंटरमध्ये डिजिटल स्पीडोमीटर देण्यात आलेलं आहे. वरती ट्रिप मीटर आहे, ट्रिप ए ट्रिप बी तुम्ही सेट करू शकता. गाडीचं किलोमीटर किती झालेलं आहे ते सुद्धा बघायला मिळेल. आणि फ्युएल गेजसुद्धा या ठिकाणी उजव्या साईडला खाली फ्युएल गेज जे आहे ते देण्यात आलेलं आहे. तिथे तुम्हाला समजेल की फ्युएल टँकमध्ये फ्युएल किती राहिलेलं आहे ते. आणि खाली इथे एंटॉर्कची बॅजिंगसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. आणि इथे खाली 2 स्विच दिलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्ही ट्रिप ए ट्रिप बी सेट करू शकता, रिसेट करू शकता. आणि खाली एक मोडचं स्विच देण्यात आलेलं आहे. या स्कूटरमध्ये तुम्हाला 2 मोड बघायला मिळेल. एक स्ट्रीट मोड आहे आणि स्पोर्ट्स मोड. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार जो आहे ते तुम्ही दोन्ही मोड जे आहे ते यूज करू शकता. आणि या ठिकाणी खूप सारे असे फीचर्ससुद्धा आहेत. ॲव्हरेज इकॉनॉमीसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. आणि या गाडीचं मायलेज जर बघितलं तर ते तुम्हाला 45 ते 50 kmpl इतकं जे मायलेज आहे ते या गाडीपासून मिळणार आहे. आणि या गाडीमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचे सुद्धा फीचर जे ते देण्यात आलेले, जे की TVS स्मार्ट कनेक्ट फीचर्स म्हणून ओळखलं जातं. आणि TVSचं जे ब्लूटूथ कनेक्ट फीचरचं जे ॲप आहे TVS कनेक्ट ॲप, हे तुम्ही प्लेस्टोरवरनं डाउनलोड करून तुम्ही जे ते ब्लूटूथने पेअर करू शकता. आणि जे ब्लूटूथने पेअर केल्यानंतर तुम्हाला खूप चांगले असे फीचर जे ते एंटॉर्क या स्कूटरमध्ये बघायला मिळेल. जसं की नॅव्हिगेशन असिस्ट म्हणून हे जे फीचर आहे गुगल मॅपचं, जर तुम्ही हे ब्लूटूथने पेअर केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही मॅप जर सेट केला की तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं, तर या स्पीडोमीटरवर तुम्हाला शो होत राहील की तुम्हाला पूर्ण लेफ्ट टर्न घ्यायचं का राईट टर्न घ्यायचं किंवा सरळ जायचं. ते नॅव्हिगेशन असिस्ट हे जे फीचर्स आहे ते सुद्धा खूप चांगलं आहे. इथे हेल्मेटचं रिमाइंडर सुद्धा दिले, तुम्ही हेल्मेट वगैरे घातलं आहे का नाही त्यासाठी हेल्मेटचं रिमाइंडर सुद्धा देण्यात आलेलं आहे. आणि कॉलर ID, लास्ट पार्किंग लोकेशन, रायडिंग हिस्ट्री असे खूप सारे फीचर जे ते एंटॉर्क 125 या स्कूटरमध्ये देण्यात आलेले आहे रेस एडिशनमध्ये. आणि मित्रांनो या स्कूटरची जर किंमत बघितली पिंपरी चिंचवड एरियामधली एंटॉर्क रेस एडिशनची, ती एक शोरूम किंमत जी आहे ती 84,087 रुपये इतकी आहे. आणि ऑन रोड किंमत जर बघितली तर ती 1,04,313 रुपये इतकी आहे. आणि ही जी किंमत मी सांगत आहे ती मित्रांनो व्हिडिओमध्ये, ती किंमत तुम्ही व्हिडिओ जर काही दिवसांनी बघितला तर कमी जास्त सुद्धा होऊ शकते. ते तुम्ही लक्षात ठेवा. किंवा जवळच्या TVS शोरूमला जाऊन तुम्ही ऑन रोड किंमत जी आहे ती चौकशी करू शकता. आणि मित्रांनो व्हिडिओ होता हा एंटॉर्क 125 रेस एडिशन या स्कूटरबद्दल. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट नक्की करा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. भेटत मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या.